नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 24/10/2024. दिवाळीपूर्वी येणारा हा गुरुपुष्यामृती योग म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच घेऊन आलेला आहे. 24/10/2024 या दिवशी अहोय अष्टमी असंही म्हणतात, कालाष्टमी, कराष्टमी आणि गुरुपुष्यामृत योग हा अतिशय सुंदर योग आपल्याला प्राप्त होतो आहे. या योगामध्ये आपण गुरुपुष्य नक्षत्राला म्हटलं की प्रत्येकाला माहित आहे की या शुभ योगावर सोनं खरेदी केलं जातं. या शुभ योगावर आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या जातात. पुष्य नक्षत्र हे नक्षत्र शनीचं आहे. पुष्य नक्षत्र हे गुरुवारी ज्या दिवशी येतं त्या दिवशी असतो गुरुपुष्य अमृत योग. या सुंदर योगाचं महत्व जर म्हटलात तर या दिवाळीपूर्वी 24 ऑक्टोबरला गुरुपुष्य योगाचा शुभ संयोग आपल्याला प्राप्त होतो आहे. अहोई अष्टमी ही गुरुवारी येते. त्याचवेळी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्य योग सकाळी 6:15 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:40 राहणार आहे. गुरुपुष्य योग खरेदीसाठी आणि नवीन कामे करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. विशेष म्हणजे या दिवशी अमृत सिद्ध योगही आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे. परिपूर्ण सकारात्मक आणि परिपूर्ण शुभ घडी घेऊन आलेली ही वेळ आहे दिनांक 24/10/2024 ची. अंकशास्त्राच्या माध्यमातून जर विचार केला तर 24/10/2024 या पूर्ण अंकांची बेरीजही 6 अंकावर येऊन थांबते. 6 अंक हा शुक्र ग्रहाचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला आदिभौतिक सुख प्राप्त हवे असतील, शुक्र ग्रहाची बलवत्ता प्राप्त हवी असेल, रिच लाईफस्टाईल ज्यांना आवडते, चांगलं राहणं, चांगलं खाणं, चांगलं लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. पती-पत्नीचं वैवाहिक जीवनाचं सुख सुद्धा शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येतं. म्हणजेच काय? तर ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला गुरु, शुक्र, शनी या तीनही ग्रहांची उपासना आपल्याला करायची आहे आणि त्यातही गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर येते आहे कराष्टमी. बऱ्याच घरामध्ये कराष्टमीची पूजा केली जाते. माझ्या माहेरी सुद्धा कराष्टमीच्या दिवशी मध्यरात्री चंद्राचं पूजन केलं जातं आणि अतिशय सुंदर पद्धतीने गोड दिवे, कणकेचे गोड दिवे देवापुढे प्रज्वलित करून तो नैवेद्य चंद्र, सूर्य अशी प्रतिमा काढून ती पूजन केलं जातं आणि नंतर तो प्रसाद घरातले सर्वजण त्या रात्रीच्या प्रकाशामध्ये ग्रहण करत असतात. कराष्टमीची ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे. आपल्या आयुष्यातील वाईट काळ दूर करण्यासाठी सुद्धा कालाष्टमी केली जाते. अनघा दत्त महाराजांची उपासना या कालाष्टमीच्या दिवशी अवश्य केली जाते. असा परिपूर्ण सकारात्मकतेने आणि उत्तम आध्यात्मिक दृष्टीने भरलेला असा हा दिवस आपल्याला या 24/10/2024 दिवशी मिळतो आहे. पुष्य नक्षत्राची देवता गुरु आहे. शनिदेव या नक्षत्राचा दिशा प्रतिनिधी मानला जातो. गुरु ग्रह शुभ ज्ञान, शुभ ज्ञान आणि बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर शनी हा ग्रह स्थिरतेचा कारक आहे. शनी ग्रह कर्माचा मालक आहे. या कारणास्तव या दोघांच्या प्रभावामुळे पुष्य नक्षत्र शुभ आणि स्थिर मानलं जातं. या दिवशी सुरू केलेलं कुठलंही कार्य हे दीर्घकाळ स्थिर राहतं आणि त्या कार्यामध्ये आपल्याला उत्तम सुरक्षितता, उत्तम संरक्षण आणि उत्तम यश प्राप्त व्हायला सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अहोई अष्टमी म्हणून सुद्धा साजरे केले जातं. यंदा अहोई अष्टमी सुद्धा 24 ऑक्टोबर या दिवशी आहे. आपल्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी, संततीच्या प्रगतीसाठी अहोई अष्टमीचा उपवास केला जातो. अहोई अष्टमी यालाच कराष्टमी असंही म्हणतात. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत करत असते. गुरुपुष्य योगाचा अद्भुत योगायोग या दिवशी आपल्याला प्राप्त होतो आहे. गुरुपुष्य योग हा सुख समृद्धी आणि वैभवाचा योग आहे. या योगात खरेदी किंवा नवीन कामं सुरू करण्यास शुभ मानलं जातं. दिवाळीपूर्वी ही रेलचेल आपल्याला प्राप्त होत आहे. दिवाळीपूर्वी हा सुंदर असा
दिवस आपल्याला प्राप्त होतो आहे. 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे एक महत्त्वाचं नक्षत्र आहे. शुभ कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या नक्षत्राची देवता गुरुग्रह आहे आणि नक्षत्रात त्याचा स्वामी शनी आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक शुभ कार्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. ज्या ठिकाणी आपण या शुभ मुहूर्तावर विशेषतः सोने खरेदी करणं आपण मान्य करतो. त्यासोबतच जमीन, वास्तू, वाहन सुद्धा या शुभ मुहूर्तावर आपण खरेदी केलं तर आपल्याला नक्कीच लाभ होणार आहे. गुरुपुष्यामृत योगावर जर आपल्याला मोठी खरेदी करणं शक्य नसेल तर किमान आपण आपल्या वास्तूमध्ये तांदूळ आणि हळद या 2 गोष्टी अवश्य खरेदी करायच्या आहे. येणाऱ्या दिवाळीसाठीचा जो काही किराणा आपल्याला लागणार आहे, त्या किराण्याची खरेदी सुद्धा तुम्ही या सुंदर मुहूर्तापासून सुरुवात केली तरीही चालेल. गुरुपुष्यामृत योगाचे मी तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय या ठिकाणी सांगते. गुरुपुष्यामृत योगावर दत्त मंदिरामध्ये, कुठल्याही दत्त मंदिरामध्ये जाऊन आपण शुद्ध तुपाचं दान करायचं, जेणेकरून त्या तुपाचा दिवा हा आपल्या अ, आपण केलेल्या दानातून त्या तुपाचा दिवा हा त्या मंदिरामध्ये नित्य प्रज्वलित होईल. यथाशक्ती, यथाभक्ती आपण हे तूप त्या ठिकाणी देऊ शकतो. आपल्या वास्तूमध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. आपल्या वास्तूमध्ये 2 तेजपत्ता आणि कापूर जाळून पूर्ण आपल्या घराला ओरा आपल्या क्लीन करायच्या आहे. आपल्या वास्तूच्या ओरा ह्या तेजपत्ता आणि कापूर जाळून पूर्ण घरभर फिरवत आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करत आपल्या वास्तूचं शुद्धीकरण आपण या दिवशी करू शकतो. गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची उपासना होणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या कर्माला जर गती येत नसेल, आपल्या आर्थिक अडचणी खूप वाढत असतील, तर या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे. आपल्या आयुष्यात असणारा अडचणीचा कालावधी जर आपल्याला दूर करायचा असेल, तर महादेवाची सुद्धा उपासना या दिवशी केली जाते. महादेवाला जर अत्तर एकत्र करून जल अर्पण केलं आणि महादेवाला ओम भैरवाय नमः, ओम भैरवाय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करत आपण जर ते जल महादेवाला अर्पण केलं, तर आपल्या आयुष्यातील सुरू असणारा वाईट काळ संपून नक्कीच शनी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या कर्माला गती येईल आणि गुरुग्रहाच्या कृपेने आपल्या कर्माला स्थिरता प्रदान व्हायला सुरुवात होईल. तर लक्षात घ्या, महादेवाला अत्तर एकत्र केलेलं पाणी उद्या आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला गरीबाला पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचं वस्त्र भेट द्यायचं आहे. आपल्या स्वतःच्या कपाळी पिवळ्या रंगाचा तिलक म्हणजे केसर, चंदन, हळद एकत्र करून तो तिलक आपण लावायचा आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना पिवळी मिठाई खाऊ घाला. पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान या दिवशी अवश्य केले गेले पाहिजे. गुरुपुष्यामृत योगावर पिंपळ वृक्षाची सेवा सुद्धा केली जाते. त्यासोबत ज्या मुला-मुलींचे विवाह होत नाहीये, विवाहामध्ये बऱ्याच अडचणी येतात, अशा व्यक्तीने गुरुवारच्या दिवशी त्यात गुरुपुष्य नक्षत्रावर केळीच्या झाडाला हिरव्या केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाचा दोरा बांधून त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून विवाहामधील अडचण दूर होऊ दे ही प्रार्थना जर केली तर आपल्या विवाहाचे योग लवकर नक्कीच येणार आहेत. या शुभ मुहूर्तावर आपण अनेक उपाय या ठिकाणी करू शकतो. गुरुपुष्यामृत योगावरचे हे सर्व उपाय आपण अवश्य करा. त्यासोबत आपल्या वास्तूमध्ये सायंकाळी देवाची दत्त महाराजांची आरती अवश्य करायची आहे. दत्तमाला स्तोत्र, दत्त बालश्री स्तोत्र प्रत्येक आईने आपल्या मुलाला कराष्टमी आहे. या कराष्टमीच्या दिवशी सुद्धा आपल्या घरातील अपत्याचे औक्षण केले जाते. ज्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांना औक्षण केलं नाहीये, अशा प्रत्येक आईने या कराष्टमीच्या रात्री आपल्या मुलाला औक्षण करायचं आहे सूर्यास्तानंतर आणि औक्षण केल्यानंतर महाराजांपुढे एक अगरबत्ती लावायची, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या बाळाला जवळ घेऊन दत्त बालश्री स्तोत्र पठण करायचं आणि तो अंगारा आपल्या बाळाला लावायचा आहे. या छोट्याशा उपायाने महाराज आपल्या मुलाचं सदैव रक्षण करतात. गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्री ॲस्ट्रो वास्तुरेखीच्या माध्यमातून या सुंदर रात्री आम्ही करणार आहोत एक छानशी साधना आणि या साधनेचं नाममात्र शुल्क आहे 111 ₹111 तुम्हाला ही साधना प्राप्त होणार आहे. या साधनेमध्ये आम्ही काही यंत्र बनवणार आहोत, जी येणारी दिवाळीमध्ये आपल्याला ते उपयोगात येईल. त्यासोबतच काही घरामध्ये
सकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू तयार करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. जर आपण ह्या छोट्याशा वर्कशॉपचे सहभागी होऊ शकत असाल, तर आजच दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेजही करू शकता. माझा नंबर आहे 8149540455. श्री ज्योतिष वास्तुरेखेच्या माध्यमातून दिवाळीत सुद्धा पहाटेची लक्ष्मीचा शक्तिपात घेतला जातो. याला महालक्ष्मीचे वरदान असं म्हटलं जातं. आपण परंपरेनुसार जी सायंकाळी पूजा करतो, तशीच पूजा आपण ब्रह्ममुहूर्तावर, पहाटेच्या मुहूर्तावर लक्ष्मीला आवाहन करून ब्रह्मांडीय ऊर्जेचा शक्तिपात आपण घेत असतो. मागील वर्षी सुद्धा या संधीचा अनेक जणांनी फायदा घेतलेला आहे. जर आपल्यालाही वरदान महालक्ष्मीचे यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर आजच मला संपर्क करा. माझा नंबर पुन्हा एकदा सांगते 8149540455. तुम्हा सर्वांना या पुष्य नक्षत्राच्या मनःपूर्वक सदिच्छा. तुमच्या वास्तूमध्ये सुवर्ण खरेदी होऊ द्या. तुमच्या वास्तूमध्ये अष्टलक्ष्मीची बरकत होऊ द्या. तुमच्या सर्व अडचणी लवकर दूर होऊ द्या आणि गुरु महाराजांची कृपा आणि शनिदेवांची स्थिरता तुमच्या आयुष्यामध्ये लवकर येऊ द्या. कुणाला जर सोनं, चांदी, गाडी, वाहन, वास्तू खरेदी शक्य नाही झालं, तर किमान या मंगल मुहूर्तावर आपल्याला हळद आणि तांदूळ अवश्य खरेदी करायचे आहे. चला तर सुरुवात करूया दिवाळ सणाच्या तयारीला आणि ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपले विचार सुद्धा झटकून टाकूया. आपल्या विचारांची कमकुवतपणा आपण सोडून देऊया आणि आनंदाने आपल्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करूया. जय शंकर दत्तगुरु.